मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. शासनाच्या विविध घरकुल योजनांसाठी घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे. मात्र सध्या भीमा आणि सीना नदी पात्रात पाणी असल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे. पात्रातील पाणी कमी होताच लाभार्थ्यांना वाळू मिळेल असं महसूल प्रशासनानं स्पष्ट केल्याची माहिती मोहोळ पंचायत समितीचे गटनेते संजीव खिलारे यांनी दिली आहे. शासन निर्णयानुसार व लाभार्थ्यांच्या मागणीनुसार प्रत्येकी 5 ब्रास वाळू मोफत देण्यासाठी असणाऱ्या समस्येवर उपाययोजनांसाठी तालुका पंचायत समितीच्या सभागृहात शुक्रवारी सर्व ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती. या घरकुल लाभार्थ्यांना शासनाचे मोफत वाळू देण्याच्या धोरणानुसार त्यांच्या मागणीनुसार मोहोळ तालुक्यातील नदीपात्रातील वाळू स्थळांचा शोध घेऊन सर्व लाभार्थ्यांना मोहोळ तालुक्यातील भीमा नदी, सीना नदी, भोगावती नदीपात्रातील एकूण 27 वाळू ठिकाणं महसूल विभागाने निश्चित केली आहेत. नदीपात्रातील आणखी वाळू स्थळांचा शोध घेऊन मोहोळ तालुका पंचायत समितीमार्फत सर्व बांधकामास पात्र घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचंही खिलारे यांनी सांगितलंय. वाळू मिळाल्यानंतर घरकुलांच्या बांधकामांना गती मिळणार आहे, त्यामुळे मोफत वाळूकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. विविध योजनांच्या घरकुलांच्या पात्र लाभार्थ्यांना वाळू देण्यासाठी 26 ठिकाणी गट राखीव ठेवले जाणार आहेत. सध्या नदीपात्रामध्ये पाणी असल्यानं समस्या निर्माण होते. पाणी कमी झाल्यानंतर लाभार्थ्यांना वाळू दिली जाईल. पात्र लाभार्थ्यांना 560 ब्रास वाळू देण्यात आली आहे. या बैठकीत घरकुलांसाठी मोफत वाळू संबंधी विषय देण्यात आला होता. गत वर्षातील विविध घरकुल योजनांसाठी एकूण उद्दिष्ट 13,141 असून त्यापैकी 13,123 घरकुलं मंजूर आहेत. त्यापैकी 2,283 घरकुलं पूर्ण झाली आहेत. सध्या 10,840 घरकुलं अपूर्ण आहेत.